औरंगाबादेत शिवसेनेची अजित पवारांविरोधात पोस्टरबाजी, अजित पवार गो बॅक, सेनेचा नारा। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा, व्यापाऱ्याकडे 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप। महाराष्ट्राचा विक्रमवीर क्रिकेटर काळाच्या पडद्याआड, भाऊसाहेब निंबाळकर यांचं कोल्हापुरात निधन। आता बातम्या विस्ताराने। शिवसेनेने औरंगाबाद शहरामध्ये अजित पवार गो बॅक अशा आशयाचे होर्डिंग्ज लावलेत आणि या होर्डिंग्जवरती सिंचन घोटाळ्याची उदाहरणं देत त्यावरच अनेक प्रश्न विचारून उत्तरं मागितली आहेत। महापालिकेतील अभियंत्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाप्रकरणी आज सोलापुरातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। 2 दिवसांपूर्वी सहाय्यक अभियंता अब्दुल चंदरकी यांनी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रोहित उर्फ अप्पा काटे असे या नगरसेवकाचं नाव आहे। भंगार व्यापाऱ्याकडे 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप काटेवर आहे। विधानसभेच्या अध्यक्षांना राज्यपालांनी दिलेली शपथ वैध किंवा अवैध ठरवण्याचा अधिकार नाही, असं विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत कुठलाही निर्णय देण्यास वळसे पाटील यांनी नकार दिलाय। लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वॉलमार्टच्या लॉबिंगच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला। दोन्ही सभागृहांमध्ये भाजपने वॉलमार्टच्या मुद्द्यावरती चर्चेची नोटीस दिली, पण प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्यास दोन्ही सभापतींनी नकार दिला। त्यामुळे विरोधकांनी एकच गोंधळ घातल्याने सभागृहाचं कामकाज 2 पर्यंत तहकूब करण्यात आलंय। महाराष्ट्राचे ज्येष्ठ क्रिकेटवीर भाऊसाहेब निंबाळकर यांचं आज कोल्हापुरात निधन झालं। ते 93 वर्षांचे होते। भाऊसाहेब निंबाळकर यांनी रणजी स्पर्धेमध्ये नाबाद 443 धावांची विक्रमी खेळी केली होती। या विक्रमामुळेच ते भारतीय क्रिकेट इतिहासात प्रसिद्ध आहेत।